नमस्कार मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 41 त्यातला आपण क्वेश्चन नंबर 4 बघू. ओके, क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे? लीताबेन बॉरोड सम मनी फ्रॉम अ बँक. ओके, म्हणजे किती प्रिन्सिपल आहे ते सांगितलं नाही. ॲट दी रेट ऑफ इंटरेस्ट 10%. म्हणजे गिवन काय 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 सांगितले? रेट ऑफ इंटरेस्ट आर दिलेला आहे, किती 10%. पुढे काय बोललेलं आहे? फॉर 2/1/2 इयर्स. म्हणजे टाईम किती दिलेला आहे? 2/1/2 इयर. याला कसं सॉल्व करणार तुम्ही? जो डिनोमिनेटर आहे तिने 2ला मल्टिप्लाय करायचं. 2 × 2 जो वरती आहे त्याला प्लस करता. ओके, अपॉन 2. म्हणजे टाईम किती आला? 2 × 4 5/2 इयर्स. सेम पुढे काय सांगितलेलं आहे? टू स्टार्ट कॉटेज इंडस्ट्री इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज अ टोटल इंटरेस्ट किती पे केला तिने? 10,250. हाऊ मच मनी इफ शी हॅड बॉरोड. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल काढायचं. आपल्याला फॉर्म्युला तर माहिती ना काय? इंटरेस्ट इज इक्वल टू PRT/100. इथं कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? बॉरोड म्हणजे मनी किती तिने प्रिन्सिपल अमाऊंट किती हे कॅल्क्युलेट करायचं. इथे प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचं. हा 100 इंटरेस्टला मल्टिप्लायमध्ये होईल, आर आणि टी डिवाईडमध्ये होईल. इज इक्वल टू वाय प्रिन्सिपल निघेल. ओके, हा फॉर्म्युला आपण काढला इथून बघा. आता यात आपण व्हॅल्यू पुट करू. इंटरेस्ट किती दिलेला आहे? 10,250 गुणिले 100 डिवाइड बाय रेट किती? रेट ऑफ इंटरेस्ट 10 आणि टाईम 5/2 इयर्स. हा 2 डिवाईडमध्ये येतो, मल्टिप्लायमध्ये जाईल वरती. ओके, हा इथे 5/2 आहे ना, तर हा 2 वरती मल्टिप्लायमध्ये 0 गेला 0 गेला. 5ने याला भाग देऊ. 5 × 2 = 10, 0 5 5 25. 205 गुणिले 100 किती? 205 वर 2 0 अधिक 2. 2ने गुणल्यात किती? 5 × 2 = 10, 2 × 2 = 4 रुपीज. म्हणजे किती? हेन्स लीलाबेन हॅड डिपॉझिट, इकडे देतो मी, हेन्स लीताबेन had deposited 41,000 rupees in the bank. ओके, आता आपण हा टेबल सॉल्व करू. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 4,200. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 7%. त्यानंतर टाईम दिलेला आहे 3 इयर्स. इंटरेस्ट आणि टोटल अमाऊंट काढायचं आपल्याला. आपण डायरेक्ट ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करू. प्रिन्सिपल किती? रेट ऑफ इंटरेस्ट 7/3 डिवाइड बाय 100. 2 0 गेले 2 0 गेले. 7 त्रिक 21. 21 गुणिले 42 किती आन्सर आहे? 21 गुणिले 42 800, जवळपास 882 रुपीज. हा काय आला? इंटरेस्ट आला. ओके, हा इंटरेस्ट झाला. इंटरेस्ट आय झाला हा. थोडक्यात आपल्याला अजून काय सांगितले? टोटल अमाऊंट पण काढायला लावलेले. टोटल अमाऊंट माहिती आहे आपल्याला. टोटल अमाऊंट काय असतं? इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल किती? 4,200. आन्सर काय? 5082 रुपीज. सो इथे इंटरेस्ट किती येईल? 882 आणि इथे अमाऊंट किती येईल? 5082. सेकंड क्वेश्चन बघू. असं सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 6% दिला आहे. टाईम 4 इयर दिला आहे आणि
इंटरेस्ट दिलेला आहे. ओके, इंटरेस्ट किती दिलेला आहे? 1200. आय दिलेला आहे इथे वरती लिहितो मी. आय दिला आहे किती? 1200. टाका फॉर्म्युल्यात. आय दिला आहे 1200. प्रिन्सिपल किती? प्रिन्सिपल फाइंड आउट करायचे. रेट ऑफ इंटरेस्टचा 4/100. 1200 गुणिले 100 भागिले 6 गुणिले 4 म्हणजेच आन्सर काय येईल? 4×12 300. 3,635 म्हणजे 5,000 रुपये. 5,000 रुपीज प्रिन्सिपल अमाऊंट होईल. ओके, अजून फाइंड आउट करायचं आपल्याला टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट कसं काय काढता? टोटल अमाऊंट माहीत आपल्याला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती? 5,000 प्लस इंटरेस्ट किती दिलेलं आहे? 1200. 6,200 इंटरेस्ट आला. इंटरेस्ट किती आला? 6,200 रुपये. सेम सेकंड क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल किती होईल? 5,000 रुपीज आणि टोटल अमाऊंट होईल. टोटल अमाऊंट किती होईल? किती आलं होतं? 6,200 रुपीज. सेम थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? प्रिन्सिपल दिलेलं आहे 8,000. पुढे पर्सेंटेज रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5%. टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, इंटरेस्ट दिलेलं आहे 6,000 रुपीज. आता टाईम कसं? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू PRT/100. यात इंटरेस्ट किती दिलेलं आहे? इंटरेस्ट दिलेलं आहे 6,000. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 8,000. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आपण यात व्हॅल्यू पुट करू. इंटरेस्ट दिलेलं आहे 6,000. प्रिन्सिपल दिलं आहे 8,000. रेट ऑफ इंटरेस्ट 5%. टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे. डिवाइड बाय 100. 2 झिरो गेले. 80 आणि 5 याला डिवाइडमध्ये 6,000 भागिले 80 गुणिले 5. 0 गेला 0 गेला. 6 8 5 40 परत 0 जाईल. 4 1 4 4 5 20 म्हणजे जवळपास 1,500 रुपये. सॉरी या क्वेश्चनमध्ये इंटरेस्ट 800 दिलेला आहे. किती? 800. म्हणजे इथे 8,000 नाही. परत सॉल्व कर. 800 गुणिले 5 गुणिले टाईम अपॉन 100. 2 झिरो गेले. आता बरोबर आहे. इंटरेस्ट 800 दिलेलं होतं. ओके, या क्वेश्चनमध्ये रॉंग सॉल्व करू आपण. 800 बरोबर प्रिन्सिपल अमाऊंट 8,000 होती. रेट ऑफ इंटरेस्ट 5 होता आणि आपल्याला कॅल्क्युलेट टी करायचं होता. डिवाइड बाय 100. 2 झिरो गेले. 800ला 80ने आणि 5ने 80 हे 10. 5 दुने 10 म्हणजे टाईम किती आला? 2 इयर. अजून काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? इथे टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. आपल्याला माहिती टोटल अमाऊंट काय असते? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती इथे आपल्याकडे? 8,000 प्लस इंटरेस्ट 800 म्हणजे किती आन्सर आलं? 8,800 टोटल अमाऊंट. सो थर्ड कॉलममध्ये टाईम येईल 2 इयर आणि अमाऊंट येईल 8,800 रुपये. आता सेम फोर्थ नंबरचं. आता फोर्थ नंबरमध्ये काय सांगितलेलं? प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ओके, क्वेश्चन मार्क. रेट ऑफ इंटरेस्ट 5%. टाईम किती दिलेला आहे? टाईम पण कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्ट दिलेलं आहे 6,000 प्लस टोटल अमाऊंट दिलेली. ओके, इथे लिहितो मी टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट किती दिलेली? 18,000. आपल्याला काय टोटल अमाऊंट आणि इंटरेस्ट दिलं आहे त्याच्यावरून आपण प्रिन्सिपल काढू शकतो. ओके, प्रिन्सिपल कसं असतं? टोटल अमाऊंट मायनस इंटरेस्ट. टोटल अमाऊंट किती? 18,000 मायनस इंटरेस्ट किती? 6,000 म्हणजे प्रिन्सिपल किती आला? 6 7 8 म्हणजे 12,000 रुपीज. प्रिन्सिपल अमाऊंट 12,000 रुपीज आलं. त्यावरून आपण टाईम काढू शकतो. कसा? इंटरेस्ट माहिती आहे आपल्याला. या फॉर्म्युल्यात टाकून इंटरेस्ट PRT/100. इंटरेस्ट किती दिलेलं आहे? 6,000. प्रिन्सिपल किती? 12,000
रेट ऑफ इंटरेस्ट 5%. कॅल्क्युलेट टाईम करायचा आहे, डिवाइड बाय 100. 2 0 गेले, 120 याला डिवाइडमध्ये आला, 0 0 कॅन्सल. 12 5 60 5 म्हणजे टाईम आला 10 इयर. सो प्रिन्सिपल किती आला आहे? प्रिन्सिपल किती आला आहे? 12,000 रुपये. आणि टाईम आला आहे 10 इयर. सेम आता 5th नंबरचा बघू. 5th क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलं आहे? 2/1/2 म्हणजे किती येईल ते? 2 × 2 + 1/2 म्हणजे किती येईल? 5/2. आधीच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट किती आला? 5/2. पुढे काय सांगितलेलं आहे? टाईम दिलेला आहे 5 इयर. इंटरेस्ट दिलेलं आहे का? ओके, इंटरेस्ट पण दिलेलं आहे 2,400. आपल्याला टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आधी प्रिन्सिपल अमाऊंट काढावं लागेल. प्रिन्सिपल अमाऊंट या फॉर्म्युल्यावर निघून जाईल. कसं काय? ओके, वी नो दॅट. प्रिन्सिपल अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे ना. हे बघा, या इंटरेस्टला 100 मल्टिप्लायमध्ये होईल. इंटरेस्ट इन 200 अपॉन आर. इकडे मल्टिप्लायमध्ये याला डिवाइडमध्ये जातील. आर × टी = पी. यात व्हॅल्यू पुट करून इंटरेस्ट किती दिलेलं आहे? 2,400 × 200. रेट ऑफ इंटरेस्ट 5/2. 2 वरती मल्टिप्लायमध्ये जाईल. टाईम किती आहे? टाईम आहे रेट × टाईम. टाईम पण 5 इयर आहे. याला सॉल्व केलं, आन्सर काय येईल? 19,200 रुपीज. प्रिन्सिपल पुढे काय सांगितलं आपल्याला? हे सॉल्व कसं केलं? 5 2 10 20चा भाग जाईल. 5 नेला 5 चोक 20, 4 2 8, 24 × 8, 24 × 8 केलं 192. 19,200 रुपीज प्रिन्सिपल अमाऊंट. आता टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे. टोटल अमाऊंट काय असतं? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 19,200 प्लस इंटरेस्ट 2,400. किती येईल आन्सर? 0 0 4 5 6 9 10 11 म्हणजे 21,600 रुपीज टोटल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट किती आला आहे? 19,200 आणि टोटल अमाऊंट किती होता? 21,600.